एवढे वर्ष तुम्ही हे सगळं पाहताय आणि तुम्ही मगाशी म्हणालात की हे आत्ताच वाढलेलं आहे, म्हणजे याचं कारण काय? त्यांना तिथल्या सोयी नाही आवडत आहेत की तिथे राहायचंच नाही की आपली प्रायव्हसी जपायचं, काय कारण काय? कारण इकडे मुंबईमध्ये आम्हाला अमुकच बंगला मिळाला नाही, आम्हाला घराचं भाडंच मिळालं नाही, आम्हाला हव्या त्या आमदार निवासामध्ये रूमच मिळाली नाही, मग ते सी फेसिंगच मिळालं नाही, अशा एक ना अनेक तक्रारी असतात. मग इथे जर व्यवस्थित सगळं दिलेलं आहे तर 8 दिवसांची कळ काढायला काय हरकत असते? सगळ्यात महत्वाची गोष्ट कविता, मॅक्झिमम आमदार लोक, मंत्री लोक नागपूरला एक पिकनिक म्हणून येतात, एक आठवड्याची पिकनिक. खरंय. अगोदर ते वाघ बघायला, हुरडा पार्टी करायला वगैरे अशी नावं होती, पण ही पूर्ण पिकनिक असतो. तुम्ही आता नागपुरातल्या कुठल्याही हॉटेल्समध्ये जाऊन बघा, सगळे मंत्रालयातले कर्मचारी, सगळे पॉलिटिकल कार्यकर्ते, इथल्या अर्थकारणाला काही काही बाबतीत पूर आलेला असतो. पण दुसरं एक आहे की त्याच्यासाठी जो सिरियसनेस आहे, कारण तुम्ही एक बघता की या नागपूर अधिवेशन का बरं होतं याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का? नागपूर करारात स्पष्ट लिहिलेलं आहे की की विदर्भातल्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी झालं पाहिजे. आणि इथला जो आधी, इथे नागपूर ही एक कॅपिटल होती आणि इथल्या लोकांचा म्हणजे राजधानीशी असलेला संपर्क कमी होऊ नये म्हणून सरकार इथं काही काळासाठी होईल, विशिष्ट कालावधीसाठी येईल आणि विधिमंडळाचं किमान एक अधिवेशन इथे होईल असं सांगण्यात आलं होतं. आणि या अधिवेशनाचं जे जवळपास 6 आठवडे होणं अपेक्षित आहे, तुम्ही थातूर मातूर एक आठवडा घेता, त्याच्यातही तुम्ही व्यवस्थित कामं करत नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो कविता, माझा इतक्या वर्षातला अनुभव आहे, स्पेशली गेल्या 20 वर्षातला, लोकांना कागदावर अॅक्नॉलेजमेंट शिवाय दुसरं काहीही मिळत नाही. मला एक सामान्य माणूस दाखवा की ज्याचं कुठलं तरी काम नागपूर अधिवेशनात झालंय. सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना दोघांनाही याबाबत अजिबात सिरियसनेस नाही.